नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, आपल्याला रेंज मिळालेली होती डाऊन साईडला 21,760 21,800च्या आसपास आणि अपर साईडला 21,900. मी क्लिअरली सांगितलेलं होतं की ह्या रेंजमध्ये आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे, मार्केटला कुठल्याही प्रकारे ट्रेड करायचं नाही आहे. स्टील डाऊन साईडने आपण बघू शकतो मार्केटने इथं एक फेक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, पण इथून परत एकदा रिकव्हरी येऊन एक्झॅक्टली या आसपासच रेजिस्टन्स घेऊन या रेंजमध्येच क्लोजिंग दिलेली आहे. स्टील ज्यांनी कोणी एखाद दुसऱ्या मोमेंटममध्ये हा लो ब्रेक झाल्यानंतर किंवा हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर ज्यांनी कोणी ट्रेड घेतली असेल, थोड्याफार प्रमाणात त्यांना काही ना काहीतरी प्रॉफिट झालेलं असेल. बट स्टील ज्यांनी कोणी रिव्हर्सल ट्रेड घेतलेली असेल, मोस्ट प्रॉबेबली अशा ट्रेडना तुम्हाला एखाद दुसऱ्या वेळेला पैसे देऊन जातील, पण बऱ्याच वेळेला मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला ही पेशन्स ठेवावंच लागेल. असं जे अट्रॅक्टिव्ह मूव्ह जे असतं ना, जे ट्रॅपिंग मूव्ह असतं ना, ते तुम्हाला कधी कधी सोडावं पण लागू शकतं. तरच तुमची एक मेंटॅलिटी ट्रेडिंगची बिल्ड होईल, जिथं आपल्याला शुअर शॉट ट्रेड घ्यायला मदत होईल. काय होतं ना, बऱ्याचदा एक रेंज बाउंड मार्केटमध्ये एक मोमेंटम येतं अपोजिट साईडला किंवा ट्रेंडिंग साईडलाही, आणि एखाद दुसऱ्या वेळेला त्याच्यात पैसे बनतायत. पण आता इथं होऊ शकत होतं की एखाद्या वेळेस मार्केट जे आहे ना, ते थोडी रिकव्हरी दाखवून इथंच दिवसभर साईडवेज मोमेंटममध्ये गेलं असतं. तर तुम्ही करेक्ट ट्रेड घेऊन पण तुम्हाला असं वाटत असेल की थोडंफार प्रॉफिट तुम्हाला बनतं, आणि करेक्ट ट्रेड घेऊन पण जर इथं बघितलं ना, तर बऱ्यापैकी इथं साईडवेज मोमेंटम देऊनच प्रीमियममध्ये घट होते, आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा लॉस फेस करावं लागतो. तर असं जे मोमेंटम असतं ना, ते मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला सोडलेलं कधीही बरं असतं. स्टील ज्यांनी कोणी रिस्क अँड रिवॉर्ड लक्षात घेऊन जर ट्रेड घेतली असेल तर वेल अँड गुड, आणि तसं तुम्ही घेत असाल तर काही हरकत नाही. पण मोस्ट ऑफ द टाईम सोडलं तर याच्यामध्ये काही लॉस नाही. अशा वेळेला मार्केटला ऑब्झर्व करणंच बेटर एक ऑप्शन असतं. तर एक रेंज बाउंड वोलाटाईल सेशन आपल्याला बघायला मिळालं. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती. काल साईडवेज मोमेंटम दिल्यामुळे मी क्लिअरली सांगितलेलं होतं की इथंही बऱ्यापैकी आपल्याला एक मोमेंटम मिळू शकतं, की ज्याच्यामध्ये हे सपोर्ट तुटणं किंवा इथूनही एक सेफ ट्रेड आपल्याला बनताना दिसू शकते, ज्याचे आपण टार्गेट ऑलरेडीच आखून ठेवलेले आहेत. आपण इथं बघू शकतो 45,874चं टार्गेट आलेलं आहे. सेम निफ्टीसारखं इथूनही थोडीफार रिकव्हरी आली, पण अपर साईडचं जे मेजर रेजिस्टन्स आहे ना, तुम्ही इथं बघू शकता किती मेजर रेजिस्टन्स आहे. बऱ्याचदा इथून मार्केटने डिप घेतलेला आहे. हा कम्प्लीट झोन, तर याच्या आसपास मार्केटने परत एकदा आपण इथं बघू शकतो रेजिस्टन्स घेऊन या रेंजच्या आसपास, आणि कालच्या दिवशीची जी क्लोजिंग होती जवळपास त्या लेवलच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. तर एक वोलेटिलिटी बघायला मिळाली. रिव्हर्सलमध्ये जर कोणी ट्रेड घेतले असेल तर त्यांनाही थोडंफार इथं रिवॉर्ड जसं निफ्टीमध्ये दिलं आहे तसं याच्यामध्ये मिळालेलं असेल, आणि आज एक्सपायरी होतं तर थोडंसं प्रीमियमसोबत कोणी प्ले करून बऱ्यापैकी इथंही तुम्हाला जमलं असेल. बट स्टील सेफ ट्रेड ज्यांनी घेतली असेल, हा सपोर्ट तुटल्यानंतर किंवा हा सपोर्ट तुटल्यानंतर स्टील त्यांना थोडंफार का होईना पण एक शुअर शॉट प्रॉफिट आपल्याला इथं मिळालेलं दिसतंय. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते आता डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडं डेटाकडे नजर टाकूया. निफ्टीचा डेटा 0.62च्या आसपास आहे. अजूनही आपण इथं बघू शकतो की बायर्समध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. सपोर्ट म्हणावे तसे काही बनलेले नाही, ज्या तुलनेत आपल्याला रेजिस्टन्स बनलेले. फक्त एक डेटा फेवरमध्ये जिथं रिव्हर्सल आपण एक्सपेक्ट करू शकतो की डेटा खूप ओव्हरसोल्ड आहे. तगडं रेजिस्टन्स बनलेलं आहे 22,000च्या लेवलला, 21,900च्या लेवलला, आणि इकडं सपोर्ट जर बघितलं तर क्लोजेस्ट सपोर्ट आपल्याला दिसतो 21,800, आणि त्याच्यानंतर डिरेक्टली 21,500ला, जे थोड्याफार प्रमाणात तुलनेने जर बघितलं तर कमीच आहे, पण थोड्याफार प्रमाणात इथं स्ट्रॉंग आहे. निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतो? वन डेचा टाइम फ्रेम आपल्याला इथं दिसतं वन डेच्या टाइम फ्रेममध्ये की एक पॉज घेतलेला आहे मार्केटने, जे की जनरली होतं. आपण इथं बघू शकतो की तुम्हाला थोडंसं मी डिटेल तुम्हाला दाखवतो इथं, की एक चॅनलमध्ये मार्केट होतं, मार्केटने पॉज घेतला, परत एकदा फॉल आला, आणि आजही सेम तीच परिस्थिती आपल्याला बनताना दिसते. तर जेव्हा जेव्हा मार्केट ना एक करेक्शनमध्ये येत असेल, पण डेटा जरा ओव्हरसोल्ड होत असेल, बट स्टील डिरेक्शन जर कंटिन्यू करायचं असेल, तर ह्या डाऊन ट्रेंडमध्ये एखाद दुसरा पॉज घेताना मार्केट दिसतं आपल्याला. आपण इथे जर बघितलं त्या इथं बघू शकतो आपण, इथं मार्केटने रेजिस्टन्स घेतलं तगडं, इकडं काहीच मोमेंटम दाखवलं नाही. एवढ्यानंतर इथून रिकव्हरी आल्यानंतरही हे इथं बघू शकतो एक मोठी ग्रीन कॅन्डल बनल्यानंतरही फॉलो थ्रू तसा आला नाही. इकडून एक तगडा फॉल आला, इथं परत एकदा पॉज घेतलेला आपल्याला दिसतोय. पॉज नंतर परत एकदा फॉल झालेला आहे. इकडं काही दिवस नंतर परत मार्केटने पॉज घेतला. स्पेशली ही रेड कॅन्डल आपण बघू शकतो. नंतरच्या रेड कॅन्डलने त्याच्या लो ब्रेक केला, आणि
कंप्लीट लो ब्रेक केल्यानंतर आपल्याला हे मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसलं. काइंड ऑफ आजही जर बघितलं तर एक डोजी कॅन्डल फॉर्मेशन आपल्याला बनताना दिसतंय. तर टू बी ऑन सेफ साईड, सेफ ट्रेड आपल्याला ह्या रेंजच्या वरती किंवा खालीच बनताना आपल्याला दिसू शकते. तर या रेंजकडे आपल्याला लक्ष ठेवायचं पोझिशनली. याच्या खाली जर मार्केट ट्रेड करताना जरा दिसलं तर बऱ्यापैकी मोमेंटम परत एकदा या सपोर्टपर्यंत जाताना दिसू शकतं, ज्याच्यामध्ये कालही मी बोललो 21,500ची लेवल, त्याच्यानंतर डिरेक्टली 21,500च्याही पुढे जर जात असेल तर मग डिरेक्टली आपल्याला 21,200च्या लेवललाही मार्केट जाताना दिसू शकतं. ज्या प्रमाणात पॉज घेतलेला आहे डेटा ओव्हरसोल्ड असताना आणि एक स्ट्रक्चरली पॉज घेतलेला आहे, तर त्या प्रमाणात इकडे जाण्याचा कल थोडासा मला त्यातल्या त्यात जास्त दिसतोय. तर या दोन्ही लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर चला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण क्लिअरली बघूया. तर इथेही बघू शकतो आपण की 21,900 काल जी आपण लेवल ठेवलेली होती एक्झॅक्टली तीच मधोमध मार्केट बंद झालेलं आहे आणि डाऊन साईडला 21,700 710ची लेवल. तर एक्झॅक्टली या दोन लेवल तुम्हाला लक्षात ठेवायच्या. या दोन लेवल जोपर्यंत निघत नाही, याच्यावरती ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देत नाही, तोपर्यंत ट्रेड मोस्टली अवॉइड करायची आहे. ज्या प्रमाणात आज वोलाटाईल आणि साईडवेज डे दिसला, मोस्ट प्रोबेबली एक्सपायरीच्या आधीच मोमेंटम येताना मागच्या काही ट्रेडिंग सेशनपासून आपण जसं नेहमी डिस्कस करत आलेलो आहे तसं दिसतंय. तर उद्याच्या दिवशी जर बोलायचं जर गेलं तर मोस्ट प्रॉबेबली मी एक ट्रेंडिंग सेशन एक्सपेक्ट करतोय. फेवरमध्ये कुठलं जाईल, मोस्ट प्रॉब्ली फेवरमध्ये कुठलं जाईल, तर फेवरमध्ये जाताना दिसू शकतं की जर मार्केटने गॅपडाऊन जर ओपनिंग दिली, याच्या आसपास जर ओपनिंग दिली, ब्रेकडाऊन जरा दिला, तर बऱ्यापैकी मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. आणि डाऊन साईडला टार्गेट आपल्याला पहिलं 560 या लेवलपर्यंत, सेकंड टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं 21,440 पर्यंतचं. तर या दोन टार्गेटसाठी आपल्याला पुट साईडला आपण ट्राय करू शकतो, आपली ट्रेड प्लॅन आउट करू शकतो. अपर साईडला 21,930 940 ही लेवल जर निघाली तर पहिलं आणि फॉरमोस्ट टार्गेट 22,130 पर्यंत आपल्याला जाताना दिसू शकते. त्याच्यानंतरचं जर बोलायला जर गेलं तर 22,300च्या आसपासचं सेकंड टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं. बँक निफ्टीमध्ये आज थोडंफार साईडवेज व्होलॅटिलिटीमध्ये जे काय मोमेंटम होतं ते आज बघायला आपल्याला मिळालं. आपण याचा वन डेचा टाइम फ्रेम बघूया. वन डेच्या टाइम फ्रेमवरती काय साइन अँड संकेत आपल्याला दिसत आहे, इथंही काही पॉज घेतलेला आहे का, आणि उद्याच्या दिवशी याचं ट्रेडिंग सेशन ट्रेंडिंग असेल का. तर डेटा वाईज जर बोलायचं जर गेलं तर आज एक्सपायरी होती, ओव्हरसोल्डच होता याचाही डेटा, फार जास्त काही आपल्याला नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा अवेलेबल नाही आहे. तर डाऊन साईडने याचं स्ट्रक्चर जर बघितलं ना तर एक फॉल येतोय, पण डाऊन साईडने रिकव्हरी येऊन एक चांगल्या नोटवर मार्केट बंद होत आहे. अपर साईडला जर बघायला जर गेलं तर डाऊन साईडला तसं फॉलो थ्रू येऊन जसं निफ्टीमध्ये होत आहे तसं होताना दिसत नाही आहे. स्ट्रक्चरली काही तसं बनताना दिसत नाही आहे. तर बँक निफ्टी कुठेतरी आपल्याला जे आहे ना पोझिशन्स होल्ड करून ठेवताना मोस्ट प्रॉब्ली दिसत आहे. आजही जर बघितलं तर क्रिटिकल सपोर्ट जो आहे 46,180 46,200चा, याच्या आसपास आपण इथं बघू शकतो कॅन्डल कशी बनलेली आहे की बायर्सचा पलडा नंतर थोडासा भारी भरताना आपल्याला दिसतोय. इथंही तसंच होताना दिसलं, पण नंतर परत एकदा फॉल आला, याच्या खाली क्लोजिंग दिली, पण फॉलो थ्रू तसा काही आला नाही. आजही सेम तेच होताना दिसलं. तर याची प्रोबॅबिलिटी मला परत एकदा साईडवेज जाण्याची जास्त दिसते आहे. मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये व्हॉल्यूम थोडंफार कमी जास्त प्रमाणात व्हॉल्यूमचा गेम आपल्याला बनताना दिसू शकतो, किंवा रेंजमध्ये परत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टी आपल्याला करताना दिसू शकतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतं आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती अपर साईडला 46,720 लेवल तशीच्या तशी इंटॅक्ट आहे, याला काहीच फरक पडलेला नाही आहे. अपर साईडला या लेवलच्या वरती जरा निघालं तर 46,200 230 पर्यंतचं टार्गेट आपल्याला इझिली हिट होताना दिसू शकतं. तर या लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. कॉल साईडला आपण ट्राय करू शकतो. डाऊन साईडला परत एकदा सपोर्ट झोन कंटिन्युअसली जर तुटला, आजही आपण हे 45,900चं एक टार्गेट ठेवलेलं होतंच, तर 45,900च्या आसपास आपल्याला परत एकदा जाताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट डाऊन साईडला 45,500ची लेवलही आपल्याला येताना दिसू शकते. तर या दोन्ही लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, पुट साईडला आणि अपर साईडला, कॉल साईडला. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.